निवडणुकीचा दिवस. महानगरपालिकेच्या निवडणुका जवळपास 29 जिल्ह्यामध्ये आज सकाळी मतदान सुरू झालं. लोकशाही, त्यामुळं प्रचाराचा धुरळा सगळीकडे सुरू होता. सत्ता कुणाला नको आहे, पद कुणाला नको आहे. त्यातून 5 वर्ष हे पद उपभोगल्यानंतर सगळी खडानखडा माहिती होते ना, कुठून कसे पैसे काढता येतात. आणि मग ही एकदा माहिती झाली की मग चैन नाही पडत, मग राजकारण खूप आवडायला लागतं. आणि त्यामुळंच तेच चेहरे तुम्हा आम्हास दर 5 वर्षांनी पुन्हा पुन्हा दिसतात. आता मग हे इतकं आकर्षण निर्माण होण्याचं कारण काय? एकतर त्या पदाला समाजामध्ये असलेली किंमत, जी तुम्ही आम्हीच वाढवून ठेवली आहे. त्यानंतर एक जो कारभार चालतो संपूर्ण देशाचा, राज्याचा, सेंट्रल मिनिस्ट्रीच्या तिजोरीतून राज्यांना पैसा येतो, राज्यांकडनं जिल्ह्याला ठराविक बजेट डिस्ट्रीब्यूट होतं, त्या जिल्ह्यातल्या महानगरपालिकेचा कारभार चालावा म्हणून राज्याच्या तिजोरीतला पैसा वापरला जातो. अल्टिमेटली ज्याप्रमाणे प्रत्येक आमदार खासदाराला त्याच्या वॉर्डनिहाय डेव्हलपमेंट करण्यासाठी, सुधारणा करण्यासाठी, म्हणजे नागरिकांना सुविधा निर्माण करून देण्यासाठी जे काही वर्षाला 1.5 कोटी 2 कोटी अनुदान असतं, कदाचित आता ते वाढलं असेल. त्याच पद्धतीने आत्ता ज्या निवडणुका चालू आहेत, महानगरपालिकेतील नगरसेवकांसाठीच्या निवडणुका, सगळे मातब्बर पक्ष जोर लावतात आपले उमेदवार आले पाहिजेत. महाराष्ट्र राज्यात ज्या युतीचं सरकार आहे त्या सगळ्यांचे उमेदवार निवडून यावेत म्हणून प्रत्येकजण जरी वेगळा वेगळा लढत असला तरीही जोमाने प्रयत्न करतोय. आता मग ही लोकशाही, ही मतदान पद्धती खूप वाखाणण्यासारखी आहे, नो डाऊट ॲट ऑल. परंतु याच्यामध्ये आजकाल जे बदललेलं चित्र दिसतं, म्हणजे जे पूर्वी ज्या पक्षांनी 60 वर्ष राज्य केलं त्या पक्षांनी सुद्धा अंधारामध्ये हेच केलेलं आहे. आता तो प्रत्येक पक्षाचा ट्रेंड झालेला आहे. कशाबद्दल बोलतोय मी? पैसे वाटप, म्हणजेच मतं विकत घेणं. आता पहा, जनतेमधल्या अतिशय क्वालिफाईड अशा लोकांच्या मनामध्ये सुद्धा असे विचार येतात की अरे परत 5 वर्ष हा सापडत नाही. मग 5 वर्षात तो जर आपल्या घरातल्या 4 मतांना एक उमेदवार 1,500 ते 2,000 रुपये द्यायला तयार असेल तर मग त्याला आपण का नाही लुटायचं 5 वर्षात एकदा? तो जर 5 वर्षात आपल्या टॅक्सच्या पैशातनं लूट करत असेल, तो जर 20-20 लाखाच्या 35 लाखाच्या कारमधनं फिरत असेल तर मग आपण त्याला का नाही लुटायचं? उदाहरणार्थ, समजा पुण्यातल्या एखाद्या वॉर्डमध्ये एक पॅनल आहे ज्याच्यामध्ये BJPचे 4 उमेदवार आहेत, शिवसेनेचे 4 उमेदवार आहेत, राष्ट्रवादीचे 4 उमेदवार आहेत.
या 4-4-12 उमेदवारांपैकी जे काही आहे ते प्रबळ उमेदवारांमध्ये सरळ लढत असते. आता प्रबळ कोणत्या सेन्सनी? काही जणांनी कामं चांगली केलेली असतात, काही जणांना वरचा वरदहस्त चांगला असतो म्हणून जनतेच्या लोकांमध्ये ती एक क्रेज असते आणि त्याला आपण मत देऊ अशा मतापर्यंत लोक पोचतात. आणि काही वेळा आर्थिक पाठबळ चांगला असलेला उमेदवार घरपोच नोटा पाठवतो. आता आजकाल तर काय, फोनपे, UPI, भीम ॲप असे निरनिराळी ॲप निघाल्यामुळं फक्त त्या अकाउंटमध्ये, कार्यकर्त्यांच्या अकाउंटमध्ये पैसा ठेवायचा इलेक्शनच्या आधी. मग ते 5-5 लाख, 8-8 लाख रुपये एक कार्यकर्त्याच्या अकाउंटमध्ये, आणि मग त्यांना सांगायचं की तुझ्या फोनपेवरून 2 लाख या विभागात वाटप, त्या विभागात 2 लाख वाटप झालं पाहिजे. अशा काही इन्स्ट्रक्शन्स देऊन कार्यकर्ते प्रचार जोपर्यंत चालू होता तोपर्यंत गुपचूप ही पण कामं सुरू होती. आज ATMमध्ये लोड करण्यासाठी कॅश सापडेना, म्हणजेच या नोटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. आता आजचा हा निवडणुकीचा दिवस, उद्याचा मतमोजणीचा दिवस, त्याच्यानंतर माहिती नाही 2-3 दिवस तरी हा तुटवडा असाच जाणवत राहील. कहर मी ऐकलेल्या गोष्टी मुद्दाम तुमच्या कानापर्यंत पोचवतो आहे. म्हणजे पूर्वी तळागाळामध्ये पैसे वाटले जायचे, ज्या लोकांना उपजीविकेचं साधन नाही आहे, ज्या लोकांचं जगणं मुश्किल आहे, पण ते मतदार आहेत, अशा ठिकाणी जाऊन सर्रास पैसे वाटप करून मतं विकत घेतली जायची. कुटुंबात 4-5 व्यक्ती असतील तर 2-2.5 हजार रुपये एखादा प्रबळ उमेदवार द्यायचा. पण आता जेवढे म्हणून इलेक्शनला उभे राहिलेत आणि जे देऊ शकतात पैसे, म्हणजे एका वॉर्डमध्ये, एका घरामध्ये 3-3, 4-4 उमेदवारांचे एका मताला 1,500 रुपयाप्रमाणे पैसे येऊ लागलेत. आणि आता तसा तो इकॉनॉमिकल स्तर असं काही राहिलं नाही आहे. कोणी पैशात घेतं, कोणी त्याला बायवे देत वेगळ्या पद्धतीने घेतं. लोकांची मनं जिंकण्याचे अनेक प्रकार या पुणे शहरात बघितले गेले. 49 ट्रेन भरून लोकांना चारधामच्या यात्रा घडवून आणल्या, त्यातल्या त्यात सिनियर सिटीजन्स विदाऊट एक्सपेंडिंग अ सिंगल पेनी. अक्षरशः ते ज्या सोसायटीत राहतात त्या सोसायटीच्या बिल्डिंगपर्यंत बसेस पाठवल्या. त्या बसेसनी स्टेशनवर, स्टेशनमध्ये रेल्वे फुकट, आणि चारधाम यात्रा, उज्जैनची यात्रा, अशा काही यात्रा घडवल्या असंही ऐकिवात आहे. पेपर डिक्लेअर पण झालं आहे की रेल्वेला इतकं उत्पन्न मिळालं या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर. म्हणजे प्रवास करणाऱ्या व्यक्तीला खिशातनं 5 रुपयेसुद्धा खर्च करायचे नाही आहेत, आणि तो मस्तपैकी 5-6 दिवसात सगळी यात्रा करून सुखरूप परत आपल्या आपल्या सोसायटीतल्या बिल्डिंगमध्ये घरात. याचाच दुसरा नमुना स्वतः मी अनुभवलेला, पाहिलेला. 1 डे ट्रिपसाठी सिनियर सिटीजनच्या जवळपास 15 बसेस, एक बस 40 प्रवासी, म्हणजे 600 सिनियर सिटीजन्स यांना पहाटेपासून कलेक्ट केलं, त्यांच्या सोसायटीच्या बिल्डिंगपासून बसमध्ये बसवलं आणि पुण्यापासून जवळच्या पिकनिक स्पॉटपर्यंत नेलं. नेताना मध्ये ब्रेकफास्ट, तिथे गेल्यानंतर लंच, एंटरटेनमेंटसाठी काही ऑर्केस्ट्रा वगैरे, आसपास कुठे बीच असेल तर फिरायला. कुठेही या सिनियर सिटीजननी स्वतःच्या पाकिटातनं एकही पैसा द्यायचा नाही. असे सुद्धा काही प्रोग्रॅम्स अरेंज केले गेले. म्हणजे 600 माणसांचा खर्च करण्यासाठी
नगरसेवकाच्या पदाला उभा असलेला उमेदवार जर तयार होत असेल, विचार करा तुम्ही, 600 माणसं, 15 बसेस, आज बसचं 100 किलोमीटर जरी जायचं असेल तर किती भाडं असतं, दिवसभर बस बिझी राहते, रात्री जर बॅक टू पॅव्हेलियन यायचं असेल तर एक दिवसाच्या ट्रीपला बसचं भाडं काय आहे आम्हाला सगळ्यांना अंदाज आहे. ते एक्सपेन्सेस एका बसचे नक्की किती झाले, 15 बसचे किती झाले, एका व्यक्तीला ब्रेकफास्ट, लंच, डिनर, त्याच्यानंतर दुपारच्या चहाबरोबर पुन्हा एकदा छोटासा आहार, असं सगळं करताना दर माणशी त्याला किती खर्च आला असावा. मग एवढा खर्च करून इलेक्शन लढवायची ताकद असणं, याचा अर्थ नक्की काय घ्यायचा? हा ठीक आहे बाबा, तो खूप कोट्याधीश आहे, अब्जाधीश आहे, तो करेल आनंदाने खर्च, कदाचित तो अपेक्षा पण करणार नाही. पण माणुसकी आणि एथिक्स थोडा जरी शिकलेला माणूस असेल आणि त्याने जर पैसे स्वीकारले तर मला नाही वाटत की तो कोणाला दगा देईल. त्यामुळं साहजिकच ही 600 सिनियर सिटिझनची मतं त्या वॉर्डमध्ये त्याची फिक्स झाली असंच मानावं लागेल. म्हणजे जे बोललं जातं ना की सहानुभूतीचा मार्ग हा माणसाच्या पोटातनं जातो, त्या गोष्टीचा प्रत्येक व्यक्ती फायदा उठवतो. साहजिकच पॉवरमधून पैसा आणि पैशाने पुन्हा पॉवर मिळवायची, हे गणित या राजकारण्यांना अतिशय उत्कृष्टरित्या माहिती झालं आहे. म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की 5 वर्ष जर एखादं पद मिळालं, ते नगरसेवकाचं असो, आमदाराचं असो, खासदाराचं असो, आपोआप त्यांना छक्केपंजे कळतात, सहज पैसा कुठून कुठून कमावता येतो आणि मग 5 वर्षात तिजोरी किती रॅपिडली भरू शकते. कोणत्याही धंद्यात इतक्या रॅपिडली आणि इतक्या बिनधोकपणे टॅक्स न भरता तिजोरी नाही भरू शकत. हे एकदा उमगलं की मग ती राजकारणाची गोडी चटक लागते. त्यामुळं आज पुण्यासारख्या शहरातसुद्धा एका मताला 2-2 हजार रुपये एक उमेदवार एका घरामध्ये वाटतोय अशी परिस्थिती दिसते. अर्थात तेरी भी चूप मेरी भी चूप असा हा धंदा सुरू असतो. कुठेही कायद्याच्या कचाट्यात न सापडता या सगळ्या गोष्टी कशा करायच्या हे बाळकडू त्यांना आधीपासूनच अवगत असतं. त्यामुळं खरी लोकशाही आपल्या भारत देशात नांदते का, हा मोठा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. पैसे वाटपाचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, त्यामुळं सत्तेची लालसा आणि मग त्या सत्तेमध्ये गेल्यानंतर भ्रष्टाचार करण्याची प्रवृत्ती, झालेला खर्च कसा निघणार याच्याकडं सर्वप्रथम लक्ष देत काय कामं होणार आणि काय तुम्हाला सुविधा लवकरात लवकर किती मिळणार, ही सगळी शंकाच उत्पन्न होते. त्यामुळं व्हिटॅमिन एम म्हणजेच मनी, याच्यावरती हा सगळा निवडणुकीचा खेळ सुरू आहे. हे पाहिल्यानंतर शोकांतिका वाटते.